इकडे शिंदे गटाचे आमदार ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेले आहेत। मतदानासाठी निघालेले शिंदे गटाचे आमदार ट्रॅफिक जॅम मध्ये अडकल्याची माहिती मिळते आहे। सध्याची ही मोठी बातमी आहे। शिंदे गटाचे आमदार हे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेले आहेत। आज मुंबईमध्ये सगळीकडे पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणावरती प्रभावित झालेली आहे आणि त्याचाच परिणाम सध्या शिंदे गटाच्या आमदारांना सुद्धा बसलेला आहे। गाड्यांचा ताफा आपण बघतोय हा बोगद्यामध्ये। या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावरती वाहतूक जाम झालेली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, अमोल, नक्कीच आपण पाहतोय सकाळपासून पावसाने जो आहे तो जोर धरलेला आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी ही पाहायला मिळते आहे। याचा फटका आज मतदानासाठी निघालेल्या आमदारांना देखील पाहावा लागलेला आहे। ताजलँड मधनं त्यांची बस ही विधिमंडळाच्या दिशेने निघाली होती आणि कोस्टल रोड त्या जे टनेल आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक झालेला होता आणि याचा फटका आमदारांना बसलेला आहे। जवळपास ही रांग जवळपास सीलिंग पर्यंत गेलेली आहे। सीलिंग मध्ये देखील या ठिकाणी गर्दी झालेली आहे। त्यामुळे आमदारांना आता मतदानाच्या ठिकाणी पोहोचताना उशीर झालेला आहे। मात्र यासह या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि नागरिकांना देखील त्रास होताना पाहायला मिळत आहे। मुसळधार पाऊस आहे आणि त्यातच वाहतूक कोंडी, त्यामुळे कुठेतरी नागरिक हे त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। अमोल, निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर सध्या मुंबईमध्ये धुवाधार पाऊस पडतोय आणि त्याच पावसामुळे आपल्याला रस्ते वाहतूक सुद्धा प्रभावित झालेलं दिसून येत आहे। सध्या निवडणुकीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी जे आमदार निघालेले होते ते सुद्धा या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेले आहेत। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा